रुधाडी चिंचोणा येथील एका शेत शिवारात विजेच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून 2 म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान झाले असताना आता जनावरांचंही प्राणहानीमुळे मोठं संकट निर्माण झालं आहे। गाय मात्र शिताफीने वाचवण्यात आली आहे। प्रशासनाकडनं नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे। मंगळवारी रात्री अकोट तालुक्यातील रुधाडी चिंचोणा गावात जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं पडली। श्री गजानन महाराज विहीर संस्थान परिसरातील गट नंबर 89 मधील शेतशिवारात विजेच्या पोलच्या ताराही तुटून कॅनलवर पडल्या। बुधवारी सकाळी 7:30 वाजता आहाड गावातील गोपाळ श्रावजी येवले हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना चारण्यासाठी शेतात आलेत। चारण्यासाठी सोडलेल्या जनावरांपैकी 2 म्हशी तुटलेल्या जिवंत तारेला लागून जागीच ठार झाल्यात। या दुर्घटनेत एक गाय देखील अडकली होती, परंतु त्याचा मुलगा दुर्गेश येवले यांनी प्रसंगावधान राखून दुपट्याने तारेला ओढून बाजूला करत गायीचा जीव वाचविला। हा प्रसंग थरकाप उडवणारा होता। या घटनेत साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। गोपाल येवले हे अल्पभूधारक गवळी असून दूध व्यवसाय हाच त्यांचा उपजीविकेचा एकमेव आधार आहे। या घटनेची माहिती मिळताच इलेक्ट्रिक बोर्डाचे प्रभारी अभियंता उद्देश शेंद्रे, पटवारी नरेश रतन आणि पशुवैद्यकीय अधिकारी प्रसाद खोडवे घटनास्थळी पोहोचलेत आणि पंचनामा करण्यात आला। शेतकरी अविनाश बघिले, नितीन तळोकार, गोमा पारखे, विक्रांत खडके, सुनील येवले या गावकऱ्यांनी गवळी कुटुंबाला आधार दिलाय। या घटनेनंतर प्रशासनाकडनं तात्काळ मदतीची मागणी करण्यात येत आहे। गोपाल येवले म्हणालेत की मी एक अल्पभूधारक गवळी असून दिवसभर ढोरे फिरवणे आणि मोलमजुरी करणे हेच आयुष्य आहे। नुकसान भरपाई मिळाली नाही तर संसार उद्ध्वस्त होईल। राहणार आहाड तिथं हेटीरायांची आपलं अकोलखडच्या जंगलात तिथं रोज रात्री हवा पाणी सुटलं। हे हवे पाण्यानं मग ते वादळीने ते तार तुटलं, काय झालं ते तर त्याच्यानं ते जंपर पडलं, काय झालं तर ते डायरेक्ट त्याच्यावर करंट आला। मग सकाळी माझी सोडल्या कॅनल इकून चरासाठी खाली वावर होतं, रात्री म्हटलं बगीचा गाठा होते म्हणून इकून सोडले ते। मग त्याच्याने ह्या वावरात सोडलं, उभा राहिलो मी, दूध घेऊन गेला, पोरगा होता इथं, ते ढोरं आले तर डायरेक्ट 3 ढोरं शाट लागला। त्याच्यानं 2 तर वाचवले पोरगाने, एक आले पण 2 ढोरं तर गेले, जाग्यावरच खतं स्टॉप झाले। त्याच्यानं मग आता काय, आता भरपाई पाहिजे बा। आता हे काय नुकसानी झाली, 1.5 लाखाचा जवळपास ढोरं होते ते, आम्हाला भरपाईची हे पाहिजे, कारण न मेले ते आता इलेक्ट्रिकचे। 2 म्हशींचा मृत्यू, गायचा जीव वाचलेला आणि दुधावर अवलंबून असलेलं कुटुंब। या घटनेने प्रशासनाची झोप तरी उडेल का, हा मोठा प्रश्न आहे। आता प्रशासन या गवळी कुटुंबाच्या मदतीला धावते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।